सध्या आचारसंहिता शिथिल करायला निवडणूक आयोगानं नकार दिलाय। निवडणूक आयोगानं राज्य सरकारची विनंती फेटाळून लावली आहे। तातडीच्या कामांसाठी प्रस्ताव दिला तर त्याला नियमानुसार मान्यता दिली जाईल अशी माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। सध्या आपल्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती खूपच गंभीर असून काही ठिकाणी अवकाळीमुळे प्रचंड नुकसान झालंय। मात्र आचारसंहितेमुळे सरकारला कोणतेच निर्णय घेता येत नाहीयेत किंवा मदत देता येत नाहीये। त्यामुळे मतदान पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी सरकारनं निवडणूक आयोगाकडे केली होती। पण ही विनंती आयोगानं आता फेटाळली आहे। त्यामुळे नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत राज्यात आचारसंहिता कायम असेल। राज्य सरकारकडून आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली होती। जर आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय झाला असता तर अर्थातच सरकारसाठी काही निर्णय घेणं दुष्काळाच्या बाबतीत सोपं बनलं असतं। दरम्यान पाणी टंचाई आणि दुष्काळात मदत करण्यासाठी आयोगानं सरकारला आचारसंहितेमधून सूट द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। निवडणूक आयोगानं आचारसंहितेमधून हा जो दुष्काळ आणि हा जी परिस्थिती आहे याला सूट दिली पाहिजे। आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली। वास्तविक तात्काळ निवडणूक आयोगानं जी आता सध्या परिस्थिती राज्यामध्ये आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई, दुष्काळ, जनावरांचा चारा, हे फार मोठं तात्काळ हे दूर केलं पाहिजे आणि आम्हाला शासनाला त्याने सवलत दिली पाहिजे ह्या कामासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।